नमस्कार सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. मी डॉक्टर भारती मडवई, जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्याची प्रदेश प्रवक्ता. आपल्या सगळ्यांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आजपासून तब्बल 426 वर्षाच्या आधी जिजाऊंचा जन्म झाला. सिंदखेड नगरीमध्ये लखुजीराजे जाधव आणि माळसा राणी यांच्या घरामध्ये जिजाऊंचा जन्म झाला. खरं तर आज मुलीचा जन्म म्हटलं की अगदी थाटामाटात उत्सव साजरा केला जातो. सोशल मीडियावर त्याचे आपण बरेच व्हिडिओ देखील पाहत असतो. परंतु इतिहासामधील अशी एक घटना की मुलीच्या जन्माचं स्वागत इतक्या मोठ्या प्रमाणात कदाचित कुणीच केलं नसेल. तब्बल 45 दिवस रोषणाई करून त्याच्यानंतर गुढी किंवा तोरणं उभारून लखुजीराजे यांनी जवळजवळ 45 दिवस जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा केला. खरं तर त्या काळी 4 भावांच्या पाठीवर जन्मलेल्या जिजाऊ यांनी व्यवस्थेने किंवा ज्या काही धर्मग्रंथांनी लावून दिलेली बंधनं होती ती लखुजीराजे यांनी जिजाऊंवर कधीच घातली नाही. मग अगदी शिक्षणाचा अधिकार असेल, वयाच्या अगदी लहान वयामध्येच त्यांच्यासाठी घरीच शिक्षक नेमून जिजाऊंना सर्व भाषांचं ज्ञान कसं अवगत होईल याची व्यवस्था केली. आणि म्हणूनच वयाच्या 9व्या वर्षापर्यंत जिजाऊंना तब्बल 6 भाषा अवगत होत्या. मराठी, उर्दू, संस्कृत, फारसी अशा 6 भाषांचं ज्ञान जिजाऊंना होतं. अगदी पारसी भाषेमध्ये आणि उर्दूमध्ये त्यांनी पत्रव्यवहार केल्याचे पुरावे देखील सापडलेले आहेत. म्हणजे बघा, ज्या काळात स्त्रिया घराच्या बाहेर पडत नव्हत्या त्या काळात जिजाऊंनी शिक्षण घेतलं होतं. लढवय्या जिजाऊ होत्या, कारण त्यांनी तलवारबाजी असेल, घुडसवारी असेल, दानपट्टा चालवणं असेल अशा आपल्या भावांच्या बरोबरीनं शिक्षण सुद्धा जिजाऊंना लखुजीराजे यांनी दिलं होतं. म्हणजे व्यवस्थेच्या विरोधात अगदी सगळ्याच गोष्टी लखुजीराजेंनी जिजाऊंना करण्याची मुभा दिली होती. म्हणूनच कदाचित जिजाऊंचा जन्म म्हणजे इतिहासाला कलाटणी देणारी घटना होती. आणि म्हणूनच जिजाऊने आपल्या कर्तृत्वानं, मातृत्वानं, दातृत्वानं एक नाही तर तब्बल 2 छत्रपती या महाराष्ट्राच्या मातीला दिले. आणि म्हणूनच तेजस्वी इतिहासाची निर्मिती त्या कालखंडामध्ये होऊ शकली आणि भारताच्या इतिहासाचे साक्षीदार होण्याचं भाग्य सुद्धा जिजाऊंना लाभलं. बघा, लखुजीराजेंनी तर जिजाऊला सर्व अधिकार दिले, कर्तबगार बनवलेलं होतं, सर्व शस्त्रास्त्र विद्या पारंगत बनवलेलं होतं. पण महिला कितीही कर्तबगार असेल तर तिला संधी जर मिळाली तर ती कर्तबगारी दाखवू शकते. आणि लग्नानंतर जिजाऊंना ती संधी पुरेपूर मिळाली, कारण त्यांना जीवनसाथी म्हणून लाभलेले शहाजीराजे हे सुद्धा जिजाऊंना अगदी समानतेचा अधिकार देणारे होते. खरं तर जोडा आजकाल जर खूप चांगलं असेल तर आपल्याकडे म्हटलं जातं की लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभून दिसतो. पण जिजाऊंच्या बद्दल जर सांगायचं तर शिव पार्वतीचा जोडा शोभून दिसतो असं म्हणायला हरकत नाही. कारण जर इतिहास आपण पाहिला, लक्ष्मी नारायणाचा जोडा मी नाही म्हणत या ठिकाणी. कारण काय आहे की लक्ष्मी ही कितीही सुसंस्कृत असेल, कितीही सुंदर असेल, कितीही कर्तबगार असेल, परंतु तिची जागा ही आपल्या पतीच्या पायाशीच दाखवलेली आहे. कारण लक्ष्मी ही नेहमी पतीचे पाय दाबताना आपल्याला दिसून येते. परंतु जर शिव पार्वतीचं बघितलं तर अगदी या उलट आहे. शिव संस्कृतीमध्ये किंवा सिंधू संस्कृतीमध्ये जर आपण इतिहास बघितला तर शिवाने पार्वतीला समानतेचं स्थान दिलेलं आहे. अगदी समानतेचं कशाला, जर अर्धनारी नटेश्वराची मूर्ती बघितली तर अर्ध स्थान शिवाने पार्वतीला दिलेलं आहे. एवढंच कशाला, तर उजव्या बाजूला पार्वती आहे. म्हणजे आपल्यापेक्षा उजवं स्थान जर देण्याचं काम जे शंकराने केलेलं आहे, शिवाने केलं आहे, तेच शहाजीराजेंनी सुद्धा करताना दिसून आलेलं आहे. म्हणूनच जिजाऊंना त्यांची कर्तबगारी सिद्ध करता आली, कारण तो विश्वास शहाजीराजेंनी दाखवला. आणि म्हणूनच म्हटलं जातं की जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेरिकागे शहाजी सतुही. जिजाऊ शहाजीराजांना वेळोवेळी प्रेरणा स्थान ठरलेले आहे, प्रेरिका ठरलेल्या आहेत. आणि म्हणूनच त्यांनी बालशिवबांचं सुद्धा बघा, अगदी वयाच्या 2ऱ्या वर्षापासूनच त्यांनी संस्कार किंवा बालशिवबांवर स्वराज्याचे संस्कार द्यायला सुरुवात केली. आता स्वराज्याची प्रेरणा देताना सुद्धा बघा, शहाजीराजे आणि जिजाऊ यांनी अगदी 1629च्या आधीच स्वराज्य संकल्पना केल्याचे पुरावे आढळून आलेले आहेत. स्वराज्य संकल्पना करण्याचे काय कारण होते तर बघा, भोसले आणि जाधव कुटुंबांमध्ये जेही काही छोटे मोठे वैर असेल किंवा जेही काही छोटे मोठे गैरसमज असेल ते दूर करण्याचं काम सुद्धा जिजाऊंनी केलं. आपल्या वडिलांना त्यांनी सांगितलं, लखुजीराजेंना, की आपण जर व्यवस्थित पाहिलं तर 3ही शाया, मग आदिलशाही असेल, मोगलशाही असेल, निजामशाही असेल, या 3ही शाह्यांमध्ये मराठ्यांच्या विरोधात लढतात आणि जिंकते मात्र परकीय सत्ता आणि मराठी नेहमी गुलामच राहतात. मराठ्यांचंच रक्त सांडताय आणि जिंकते परकीय सत्ता.
आपण जर असं केलं तर हे सगळे जर मराठे एकत्र झाले, हा सगळा मराठी मुलूक जर एकत्र झाला, तर या परकीय तिन्ही शायांनाही पातशाही पालथी घालायला वेळ लागणार नाही. या विचाराने लखुजी राजे आणि भोसले आणि जाधव कुटुंब एकत्रित आले. परंतु लखुजी राजेंवर निजामाने जी काही नजर ठेवलेली होती त्याचा प्रसंग असा झाला की निजामशाहीमध्ये एक मोठं मंत्रीपद देतो असा निरोप लखुजीराजेंना निजामशहाने पाठवला. आणि त्या काळी अगदी लखुजीराजे जवळजवळ आपले मुलं असतील, नातू असतील, या सगळ्यांना घेऊन देवगिरीच्या किल्ल्यामध्ये हजर झाले. तर त्या काळी देवगिरीच्या किल्ल्यात गेल्यानंतर ही सगळी सभा चालू असताना लखुजीराजे आणि त्यांच्यासोबत असणारे त्यांचे नातू असतील, मुलं असतील, अशा तब्बल 41 जणांची त्या सभागृहामध्ये हत्या केली जाते, त्यांचा खून होतो. खरं तर ही घटना म्हणजे जिजाऊंचं माहेर संपणारी ही घटना होती. जिजाऊ खरं तर त्या ठिकाणी हतबल झाल्या असत्या, रडल्या असत्या, अकाळ तांडव त्यांनी केला असता. पण असं काही न करता त्या पुन्हा खंबीरपणे उभ्या राहिल्या, कारण त्यावेळेस जिजाऊ गरोदर होत्या. जिजाऊ जवळजवळ 2-3 महिन्याच्या गरोदर असतील. त्या काळी ही घटना घडली. 26 जुलै 1629चा हा दिवस, खरं तर हा काळा दिवस. त्या दिवसापासून जिजाऊने निश्चय केला की आता काहीही केलं तरी या निजामाची सत्ता पालथी घालून याला उलटं टांगल्याशिवाय मी राहणार नाही. आणि जिजाऊनं तेच केलं. ही पातशाही पालथी कशी घालायची आणि स्वराज्य कसं येईल किंवा स्वराज्य कसं निर्मिला जाईल, यासाठी त्यांनी पावलोपावली त्यानंतर प्रयत्न केले. आणि म्हणूनच कदाचित म्हणता येईल की बाल शिवबा जिजाऊच्या पोटात असताना किंवा गर्भात असल्यापासूनच हे संस्कार जिजाऊने शिवबांवर दिले. अगदी 2च वर्षाचे शिवबा होते. जिजाऊंनी त्यांना माळरानात फिरायचं असेल किंवा सवंगड्यांबरोबर खेळायचं कसं, त्यानंतर अशा छोट्या छोट्या गोष्टी जिजाऊ शिकवत होत्या. आणि सांगितलं जातं की जिजाऊंनी त्यांना सांगितलं असेल की आपल्या संस्कृतीचा किंवा आपल्या म्हणजे आपण जे काही लयास गेलेलं राज्य आहे किंवा मराठीशाही जी संपलेली आहेत किंवा मराठी माणसाचं राज्य संपण्याचं कारण आहे कारण इथल्या परकीय सत्तांनी संस्कृतीवर केलेला घाला असेल. आणि म्हणून सांस्कृतिक गोष्टी सांगताना त्यांना सांगत असतील, रामकृष्णाच्या गोष्टी सांगत असतील. जिजाऊंनी सांगितलेल्या गोष्टींपैकी एक गोष्ट ती म्हणजे ज्यावेळेस इंद्र आणि विष्णू यांनी आक्रमण केलं त्यावेळेस बाळकृष्ण अगदी लहान वयामध्ये लहान होते. तर त्यावेळेस ते आपले जे काही सवंगडी होते, जे काही गवळ्याची छोटी छोटी पोरं होती, त्या सगळ्या पोरांना घेऊन गोवर्धन पर्वताच्या आडून लपून बसून श्रीकृष्णाने धनुष्यबाणाचा मारा इंद्रावर आणि विष्णूवर केला होता. खरं तर हे सवंगडी मारा कुठून करताय हे इंद्राला आणि विष्णूला कळलंच नाही, म्हणून इंद्र आणि विष्णू यांना पळता भुई थोडी केली होती. म्हणजे अगदी बालवयामध्ये श्रीकृष्णाने केलेलं हे काही कर्तबगारीचं कार्य असेल किंवा कर्तृत्व असेल, हेच जिजाऊंनी शिवबांना सुद्धा करायला सांगितलं असेल. आणि म्हणूनच अगदी दऱ्याखोऱ्यातील कांदा मीठ भाकरी खाणारे जी काही गोरगरिबाची पोरं होती, मग अगदी त्याच्यामध्ये तेली, माळी, साळी, कोळी, धनगर, सनगर, मराठा सगळ्यांना जिजाऊने गोळा केलं आणि सगळ्या पोरांना सवंगडी कसं निर्माण करायचं किंवा त्यांच्याबरोबर समानतेचं, जसं काही श्रीकृष्णाने मीठ भाकरी म्हणा किंवा जे काही गोपाळकाला आपण ज्याला म्हणतो, गोपाळकाला करताना त्यांनी सगळ्यांना एकत्र घेतलं होतं. जात पात धर्म या सगळ्या पलीकडे विचार करण्याचं सुद्धा जिजाऊने शिवबांना सांगितलं असेल. आणि म्हणूनच अगदी 5,000 जाती, 75,000 पोटजाती अशा 18 पगड जातीचे मावळे म्हणा किंवा सवंगडी बालशिवबांबरोबर होते. म्हणूनच केवळ 6 मावळे घेऊन शिवबांनी तोरणा किल्ला लढवला होता. त्यावेळेस परकीय सत्तांनाही वाटलं असेल की लहान लहान पोरं काय करू शकतात, पण तब्बल 6 मावळे घेऊन तोरणा लढवला होता. त्यावेळेस औरंगजेब म्हणाला होता की यह कुछ कर सकते हे मराठे. पण त्याच मराठी माणसानं त्या औरंगजेबाच्या छाताडावर पाय देऊन 6 जून 1674ला स्वतःचा राज्याभिषेक केला आणि अभिषिक्त राजे सुद्धा बालशिवबा बनले, शिवाजी महाराज बनले होते. म्हणजे जिजाऊंनी जे काही संस्कार दिले त्याचं खरं तर या ठिकाणी बालशिवबांवर अगदी लहानपणापासून ते भिनत होतं. मग जिजाऊने फक्त गोष्टीच सांगितल्या का नाही, तर जिजाऊने आपल्या कृतीतून सुद्धा या गोष्टी शिवबांना दाखवून दिल्या वेळप्रसंगी. आता ज्यावेळेस शहाजीराजेंना 3 जहागिरी मिळाली होती, मी मगाशी सांगितलं की शहाजीराजेंनी केवळ समानतेचा अधिकार दिला नाही तर जिजाऊंवर जबाबदारी किंवा राज्यकारभार करण्याचं सुद्धा संधी त्यांनी जिजाऊंना दिली. मग शहाजीराजे यांना ज्यावेळेस 3 जहागिरी मिळालेली होती, म्हणजे तंजावरची जहागिरी त्यांना मिळाली होती, ती त्यांनी व्यंकोजी राजांना सोपवली. स्वतः कर्नाटकच्या जहागिरीवर स्वतः ते त्यांचा मोठा पुत्र संभाजी यांच्यासोबत गेले आणि अवघ्या 12 वर्षाच्या शिवबांना घेऊन
जिजाऊंवर त्यांनी पुणे परगण्याची जहागिरी, पुणे, चाकण, सुपा या ठिकाणची जी जहागिरी त्यांना मिळालेली होती त्या जहागिरीवर त्यांनी जिजाऊ आणि बालशिवबांना पाठवलं. शिवाजी महाराज त्यावेळेस फक्त म्हणजे 12 वर्षाचे होते. म्हणजे 1642 यावेळेस शिवबा आणि जिजाऊ पुण्याला गेल्या होत्या. आता पुण्याला गेल्यानंतर त्यांनी ते चित्र त्या ठिकाणी पाहिलं तर आपण ती गोष्ट सुद्धा मी खूप वेळा सांगितलेली आहे की ज्यावेळेस जिजाऊ पुणे परगण्याच्या जहागिरीवर गेल्या त्यावेळेस त्यांनी भगवा झेंडा, त्याच्यानंतर राजमुद्रा शिवबांना त्यावेळेस मिळालेली होती, त्याच्यानंतर अनेक सैन्य आणि काही आर्थिक जे काही खर्चाच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या घेऊन, अनेक सैन्य घेऊन जिजाऊ पुण्याला गेल्या. तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की आदिलशहाचा जो काही मुरार जगदेव होता मंत्री, त्या मुरार जगदेवानं त्या ठिकाणी एक लोखंडी 12 फुटी पहार रोवलेली होती. त्याच्यावर तुटकी चप्पल, तुटकी केरसुनी, फाटके वस्त्र आणि असं काही फुटकी कवडी असे जे अपशकुनाचे चिन्ह असतील ते सगळे अपशकुनाचे चिन्ह त्या ठिकाणी टांगून ठेवलेले होते. आणि ही भूमी शापित आहे, या भूमीवर जो कोणी राहायला येईल त्याचा निर्वंश होईल. आणि ही अफवा त्या आजूबाजूच्या परिसरात पसरवली गेलेली होती. त्या ठिकाणी चिटपाखरूही यायला तयार नव्हतं, माणसं तर दूरची गोष्ट होती. मग त्या ठिकाणी कुणीच राहायला येत नाही. ती भूमी ओसाड पडली होती. आदिलशहानं त्यावर गाढवाचा नांगर फिरून ती भूमी ओसाड केलेलीच होती. मग या ठिकाणी जिजाऊ गेल्या तर त्यावेळेस अनेकांनी त्यांना सांगितलं की ही शापित भूमी आहे, इथे जर तुम्ही आल्या तर तुमचा सुद्धा निर्वंश होईल. त्यावेळेस जिजाऊ स्वतः पुढे झाल्या, कमरेला पदर खोचला आणि त्यांनी स्वतः ती लोखंडी बार उपसून फेकली आणि म्हणाल्या की झाला तर होऊ द्या माझा निर्वंश, मी राहील इथे. आणि स्वतःच्या मुलाला, आपल्या वंशाच्या दिव्याला त्यांनी सोन्याचा नांगर हातात देऊन ती भूमी नांगरून घेतली. आणि पुढे तीच भूमी त्यांनी विकत घेतली. जवळजवळ 3000 एकर जमीन ती विकत घेतली आणि त्यांनी लाल महालाची बांधणी त्याच भूमीत केली आणि तिथे वस्ती सुद्धा वसवली. खरं तर बघा, पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. आज मराठवाड्यातील म्हणा किंवा विदर्भातील लोक सगळी पुण्याकडे नोकऱ्यांसाठी जातात, पण या सगळ्यांसाठी विदर्भ कन्या आणि मराठवाड्याची सून जिजाऊ यांनी ते शहर वसवलेलं आहे. म्हणून खरं तर पुणे हे याआधी जिजापूर होतं. म्हणजे पुणेकरांना याचा अभिमान असायला हवा, तसंच विदर्भ आणि मराठवाड्यातील लोकांना सुद्धा याचा खरं तर गौरवशाली अभिमान असायला हवा. असं जिजाऊंचं हे कर्तृत्व आहे. म्हणून आता पुण्यामध्ये खरं तर जिजाऊ जन्मोत्सव खूप मोठ्या उत्सवात साजरा व्हायला हवा, कारण जिजापूर हे मूळचं, पुणे हे मूळचं जिजापूर आहे. ती कर्तबगारी जिजाऊंची आहे. तर त्यानंतर एकतर जिजाऊंनी वसवलं, एक शहर वसवलं होतं. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांनी बऱ्याच गोष्टी म्हणजे शेतीची साधनं असेल, पाण्याच्या सोयी असेल, अनेक तलाव कालवे बांधण्याचं काम सुद्धा त्यावेळेस जिजाऊंनी शिवबांना हाती धरून करून घेतलेलं होतं. त्याच वेळेस खेड शिवापूर या ठिकाणी एक बलात्काराची घटना घडली होती. आपण रांझाच्या पाटलाचं प्रकरणही ऐकलं असेल. तर त्यावेळेस शिवबा अगदीच लहान होते, पण त्या ठिकाणी त्या रांझाच्या पाटलाचे हातपाय तोडून चौरंग करण्याचा सल्ला सुद्धा शिवबांना जिजाऊंनी दिलेला होता. म्हणजे बघा, त्या काळी इथली आया बहीण सुरक्षित झाली पाहिजे, इथली महिला सुरक्षित झाली पाहिजे, हा विचार सुद्धा त्या ठिकाणी जिजाऊंनी शिवबांना दिलेला होता. खरं तर महिला फक्त सुरक्षितच झाली पाहिजे का, तर ती महिला आत्मनिर्भर कशी असायला हवी हे सुद्धा जिजाऊने सांगितलं. बघा, आजही देशमुखी, पाटीलकी, कुलीनता, शालीनता, त्यानंतर प्रथा, परंपरा या नावाखाली आजही आमच्या महिला घरातून बाहेर पडताना एक तर डोक्यावरचा पदर पडू देत नाही. ठीक आहे, ती आपली संस्कृती आहे, डोक्यावरचा पदर राखलाच पाहिजे, पण अगदी चहाचा कप सुद्धा हॉलच्या म्हणजे किचनमधून किंवा स्वयंपाकघरातून बाहेर येताना आपण लाजतो आजही. परंतु त्या काळी अगदी जिजाऊंनी त्याकडे आपल्या सुनांना, नात सुनांना सर्व अधिकार त्यांनी दिलेले होते. त्यांची सून सोयराबाई अगदी न्यायनिवाडे केले, म्हणजे त्यांनी सभागृहात किंवा सभेमध्ये बसून न्यायनिवाडे करण्याचे दाखले आहेत. त्यांची नातसून येसूबाई, त्यांना कुलमुक्त्यार पद त्यांनी दिलं होतं, सही शिक्क्याचा मान त्यांनी दिलेला होता. आणि या प्रत्येक स्त्रीच्या अकाउंटमध्ये म्हणजे स्वतःचं खातं होतं, स्वतःचं बँक त्यावेळेस होतं त्यांचं, आणि त्या प्रत्येकीच्या खात्यामध्ये स्वतःचा वैयक्तिक खर्चाचा त्या ठिकाणी तपशील असायचा. परंतु आज जर आम्ही इतकं शिकलो, खूप मोठ्या झालो, अगदी नोकऱ्या करतोय, पैसे कमवतोय, परंतु आपल्याला आपल्या अकाउंटची माहिती सुद्धा नसते. परंतु त्या काळी महिलांनी आर्थिक व्यवहार सुद्धा केलेले आहेत. एवढंच कशाला, तर ज्या वेळेस
जिजाऊ म्हणजे राजवाड्यातील म्हणा किंवा सैनिक हे ज्यावेळेस सीमेवर जायचं तर 6-6 महिने 9-9 महिने वर्ष हे सैन्य सीमेवर म्हटल्यापेक्षा मोहिमांवर असायचं. आणि या मोहिमांवर असताना मागे स्त्रिया आणि अबालवृद्ध बालकं एकटेच असायचे. तर त्याकडे या स्त्रिया लुटल्या गेल्या असे दाखले सुद्धा इतिहासात नाही. म्हणजे जिजाऊप्रमाणेच त्याकडे प्रत्येक स्त्री सुद्धा कर्तबगार होती. रायगडाची पायाभरणी झाली तर त्यावेळी सुद्धा बघा सोन्याच्या मूर्ती रायगडाच्या पाया खोदणीच्या वेळेस सापडलेल्या होत्या. तर आज जर अशा मूर्ती सापडलेल्या असतील, अगदी शेंदूर फसलेला दगड जरी सापडला तरी त्या ठिकाणी मोठमोठी मंदिरं होतात, संस्थानं स्थापन केले जातात आणि कोट्यवधीची देणगी जमा होते आणि जनतेची त्या ठिकाणी लूट होते की नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु जिजाऊ त्या काळी सोन्याच्या सापडलेल्या मूर्ती त्या ठिकाणी मंदिर बनवू शकल्या असत्या, त्या ठिकाणी मंदिर बनवून त्यांनी स्वतःचं नावही त्या ठिकाणी देऊ शकले असत्या, संस्थान स्थापन करू शकले असत्या. पण नाही, जिजाऊने सांगितलं की या सोन्याच्या मूर्ती टाक गल्लीतल्या वितळवा, त्याच्या मुद्रा पाडा आणि त्या रयतेच्या कामी आणा. रयतेच्या कामी जर ही मुद्दल किंवा ही रक्कम आली तर ती खरी ईश्वर भक्ती, ती खरी ईश्वर पूजा होईल. अंधश्रद्धेला कडाडून लाथ मारणाऱ्या जिजाऊ होत्या. अंधश्रद्धेतून त्या केव्हाच बाहेर पडलेल्या होत्या आणि म्हणूनच कदाचित शिवबा असतील किंवा जे काही सवंगडी असतील किंवा म्हणजे भोसले घराण्यातील प्रत्येक स्त्री असतील, पुरुष असतील, हे कर्तबगार झालेले होते. कारण त्यांनी अंधश्रद्धा पाहिलेलीच नव्हती. पण आज जर बघितलं तर साधा आम्हाला ताप आला तर आम्ही लिंबू मिरच्या उतरवतो. म्हणूनच अगदी 6-6 फुटाचा 100 किलो वजनाचा आमचा अगदी बलाढ्य असा पैलवान अगदी छोटंसं लिंबू दिसलं तरी घाबरायला लागतो. आणि म्हणूनच कदाचित आमच्या प्रगतीमध्ये कुठेतरी अडथळा येत असतो. अजूनही आम्ही आटपाट नगराच्या बाहेर निघलेलो नाही. अजूनही आम्ही मार्गशीर्षात आहोत. अजूनही आम्ही गुरुवारचे महालक्ष्मी व्रत करतोय. अजूनही आम्ही उद्योपना करतोय. अजूनही आम्ही वैभवलक्ष्मी व्रत करतोय. भलेही आमच्या महिलांच्या गालाचे गालकोचे का बसेना, पण आम्ही अजूनही उद्योपन व्रत वैकल्य करतो. भले आमची देवी आम्हाला प्रसन्न का होईना, पण अजूनही आटपाट नगरातच अडकून आहोत. परंतु जिजाऊ मात्र आटपाट नगरातून केव्हाच बाहेर निघालेल्या होत्या. 16व्या शतकामध्ये ज्यावेळेस त्यांनी लोखंडी पहार उपसली त्याच वेळेस त्या आटपाट नगरातून बाहेर निघाल्या होत्या. ज्यावेळेस त्यांनी त्या मूर्ती वितळवल्या त्याच वेळेस त्या आटपाट नगरातून बाहेर निघालेल्या होत्या. मग एवढंच कशाला, म्हणूनच जिजाऊ असतील किंवा शिवराज्यातील सगळ्याच महिला या कणखर होत्या, तंदुरुस्त होत्या. आणि म्हणूनच कदाचित वयाच्या 68व्या वर्षी म्हणजे बघा 1666 मध्ये ज्या वेळेस रांगणा गड जिंकण्यासाठी रांगणागडाचे जे काही किल्लेदार होते तर ते ज्यावेळेस चालून आले होते किंवा जी परकीय सत्ता ज्यावेळेस रांगणागडावर चालून आली त्यावेळेस जिजाऊ स्वतः युद्धाला तयार झाल्या होत्या. आणि ज्यावेळेस महाराज आग्र्याच्या कैदेत होते, संभाजीराजे सुद्धा त्यांच्यासोबत होते, तर त्यावेळेस कुणीही स्वराज्याला वाली नसताना जिजाऊ स्वतः घोड्यावर बसतात, स्वतः हातात तलवार घेतात आणि स्वतः त्यांनी युद्धाचं सर्व परिधान करून वस्त्र परिधान करून त्या युद्धाला जातात. आणि युद्धाला गेल्यानंतर त्या म्हणजे जवळजवळ 1666 मध्ये रांगणा हा गड जिंकून स्वराज्यात सामील करतात. बघा 68व्या वर्षी गड जिंकणाऱ्या जिजाऊ कुठे आणि आज 10 पायऱ्या चढल्या की धापा लागणाऱ्या आम्ही कुठे. म्हणूनच बघा जिजाऊंसारखं फक्त त्या मनानेच नाही त्या शरीराने सुद्धा कणखर होत्या, मजबूत होत्या. आता या ठिकाणी बघितलं तर जिजाऊंचा इतिहास एकेकाळ असा होता की जिजाऊंचा इतिहास आम्हाला काहीच माहीत नव्हता. जिजाऊंबद्दल सांगायचं म्हणजे काय तर काही नाही, जिजाऊ म्हणजे शिवबांच्या आई. पण आज जर पाहिलं तर जिजाऊंचा इतिहास इतका मोठा आहे की सांगायला वेळ कमी पडतोय. जिजाऊंबद्दल जर अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर शेवटी जाताना मी सांगते की जिजाऊ म्हणजे कोण तर ज्या आईनं जिचं माहेर विदर्भातलं, सासर मराठवाड्यातलं, कार्यकर्तृत्व पश्चिम महाराष्ट्रात केलं आणि शेवट कोकणात झाला, अशा अखंड महाराष्ट्राला व्यापून असणारं कर्तृत्व म्हणजे आईसाहेब जिजाऊ, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ. या जिजाऊ म्हणजे इथल्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या आणि इथल्या संपूर्ण इतिहासाची आणि भूगोलाची साक्षीदार होणाऱ्या कर्तबगारिणी किंवा कर्तव्यदक्ष माता म्हणजे जिजाऊ. या जिजाऊंनी शहाजी राजेंना अगदी अटीतटीने संसार करताना, पावलोपावली त्यांना साथ देताना, न्यायनिवाडे करताना, राजकारणामध्ये आपल्या संसारात त्यांनी अतिशय काटेकोरपणे संसार करणाऱ्या आणि शेवटी महाराजांचा राज्याभिषेक डोळ्यात सामावून या पडद्याआड होणाऱ्या किंवा डोळ्यात सामावून निघून जाणाऱ्या राष्ट्रमाता, राजमाता मासाहेब जिजाऊ
यांचा आज जन्मोत्सव आहे. हा जन्मोत्सव आपण जल्लोषात साजरा करूया आणि जिजाऊंचे हे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न आपण पावलोपावली करत राहूया. इथल्या आया बहिणींची सुरक्षा आपल्याला करता आली तर आपण जिजाऊंचा विचार आत्मसात करतोय असं म्हणायला हरकत नाही. इथे आपल्याला आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या रयतेसाठी पुन्हा एकदा लढण्याची गरज आहे. कारण गोरगरीब जनतेचे जर आपण भविष्यात पाहिलं किंवा इथलं राजकारण पाहिलं तर पुन्हा एकदा शिवराज्य यावं किंवा शिवरायांचा विचार पुन्हा कधीतरी येईल आणि कोणीतरी वाली या सगळ्यांचा निर्माण होईल. आपल्यातूनच हा कोणीतरी वाली निर्माण व्हावा आणि या गोरगरीब रयतेला, जनतेला पुन्हा कुठेतरी न्याय मिळावा, शेतकऱ्यांना न्याय मिळावा. ज्यावेळेस इथला शेतकरी खुश होईल, ज्यावेळेस इथल्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळेल, ज्यावेळेस इथला मजूर असेल, कामगार असेल, हा आपला उदरनिर्वाह व्यवस्थित रीतीने करू शकेल आणि त्याला त्याचा योग्य मोबदला मिळेल. इथला प्रत्येक इथली प्रत्येक महिला ज्यावेळेस सुरक्षित असेल तर त्यावेळेसच आपण म्हणू की जिजाऊ आणि शिवबांचा विचार आम्ही पुढे घेऊन चाललो आहेत. कारण नुसतं चलो घेऊन छत्रपतींचा साथ करू विकास असं म्हणण्यात काही अर्थ नाही. तर छत्रपतींचा विचार जर प्रत्यक्षात यायचा असेल तर हे सगळं यादी व्हायला हवं आणि जिजाऊंना आपण स्मरण करून पुन्हा एकदा इथल्या सगळ्या तमाम रयतेला सुखी समृद्ध कर, पुन्हा एकदा बळीराज्य येऊ दे, शिवराज्य येऊ दे अशी प्रार्थना आपण जिजाऊंचरणी करूया. आणि या ठिकाणी जिजाऊ जन्मोत्सवाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी थांबते. धन्यवाद. जय जिजाऊ.